साठविला हरी साठविला हरी साठविला हरी साठविला हरी हृदय मंदिरे हृदय
साठविला हरी शांत बसा साठविला हरिजी हृदय मंदिरी त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार हरी आला हाता मग कैसी भय चिंता त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी काही उरोने दिहुरी त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार यंदा प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधरः स्वधाम्ना अन्यां च हस्तचरण श्रवणत्वगादिन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं घ्यावी मारी सेवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थम् पदं भोजतेजस्फुरद्दिप्रदेशम् विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिं मतावरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास जय जय श्री राधा रमन जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर दयाचा जनी जन्म नामात झाला
जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा त्या मी साधू माधवाच्या चरणावरती, सेवेला मी सेवक झालो. सेवेला मी सेवक झालो. टाळ वाजवा. साठविला हरी दिही हृदय मंदिरी, त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार. हरी आला हाता मग कैसी भय चिंता, त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार. तुका मने हरी काही उरोने दिवरी, त्यांची सरली रजार झाला सफल व्यापार. अकारण करुणावरून आले भक्तवंचा कल्पतरू भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम आगाध कृपेने चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 व श्रीमद भागवत कथा चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह, सप्ताहाचं वर्ष 15वे. आणि या सप्ताहामध्ये माझ्याकडे लाभलेली दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आपल्या कार्यक्रमाचे म्हणा किंवा आपल्या गावाचे आदरणीय बापू असतील किंवा आमचे जीवलग मित्र, आपल्या परिसराचं नव्हे तर आपल्या गावाचं वैभव मृदंगाचार्य मृदंग विशारद म्हणजे प्रवीण महाराज गरड असतील, या दोघांकडून व गावकऱ्यांच्या सर्व गावकऱ्यांकडून आलेली माझ्याकडे आलेली कीर्तन सेवा. या कीर्तन सेवेकरता ज्यांनी खूप सुंदर अशी चाल गायली, संगीत विशारद ज्ञानेश्वर माऊली जागजीकर, इकडे पकवाज विशारद संगीत विशारद बाळू महाराज भंडारवाडी, व तसेच ज्यांना खूप सुंदर अशी ज्यांनी साथ संगत केली असे असणारे प्रवीण महाराज, या तिघांसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. इथं तुम्ही कशा करता आलात? कीर्तन ऐकण्याकरता. इथं काय मी मेलो नाही की माझ्या मड्यावर आलं नाही तुम्ही, बरोबर? ते कीर्तन सुरू झाल्या ते माता माऊल्या बोलायला लागल्या होत्या. आपण इथं कुठं आलो? इथं आपण धर्म मंडपामध्ये आलो. पहा, आपला जेवढा काही वेळ उरला असेल एवढ्या वेळामध्ये आपण सर्वांनी सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐकायचे, बरोबर माता माऊल्या? मग काय करा, सर्वांनी पुढं पुढं सारखा या, पुढं या. आज दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. सर्वांच्या ऋणामध्ये राहू इच्छितो. कीर्तना करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय तुकोबरा यांचा उत्कृष्ट असा
फार नाही पण 4 चरणाचा अभंग सेवे करता निवडलेला हे विठाला. आणि दुसरं महत्वाचं सांगायचं म्हणजे माझा आवाज तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचणारे आमचे संशिष्टी मले दादा असतील. काय नाव दादा? रवी महाराज मेंढेकर. रवी दादा मेंढेकर असतील. यांच्यासाठी खूप टाळ्या वाजवा सर्वांनी एकदा. खूप सुंदर संशिष्टी दादांनी लावलेली आहे. तसेच सर्व गावातील भजनी मंडळ असतील, विनयकरी असतील, बापू असतील, सर्व गावातील माता मावल्या असतील. गावात पुरुष नाहीत का तुमच्या? खाली खाली आहेत का? नाही, मला वाटलं सगळ्या माता मावल्याच आहेत काय. पण सर्व भजनी मंडळ असतील. तसेच विशेषतः माझ्या कीर्तनाकरता माझ्यासोबत आलेले आमचे शैलेश दादा असतील. तसेच युवा रत्न युट्यूब चॅनलचे सर्व आमचे नामदेव दादा असतील. सर्वजण आपण बघा आता 9:15 वाजले. एक सव्वा तासामध्ये आपल्याला पटेल असं कीर्तन सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. विठाला. या कार्यक्रमाचं विशेषतः असं सांगायचं झालं, ज्यांच्याकडे माझं शिक्षण झालं, ज्यांच्याकडे मी कीर्तन शिकलो असे असणारे माझे गुरुवर्य अमोल महाराज शेळके शास्त्री गुरुजी यांची या सप्ताहामध्ये विशेषतः काल्याची कीर्तन सेवा आहे. व या कीर्तनामध्ये मी पाहिलं बघा, विजय महाराज पांचाळ असतील, महादेव महाराज पाटील असतील, आमचे सर्व 2-3 गुरुबंधू या कीर्तनामध्ये दिसले. चांगलं वाटलं. खूप सुंदर नियोजन आहे. पहा काय ठिकाणी कसं असतं, भला मोठा मांडव मध्ये 4च पांडव. पण इथं तसं नाही. आजी इथं तसं, चष्म्यावाले आजी इथं तसं नाही. पहा गाणारे खूप सुंदर आहेत बघा. उशीर झाला म्हणून त्यांनी सुद्धा लवकर चाल म्हणली. नाहीतर काय गायक असे असतात बघा, त्यांनी जर आलाप म्हणायला सुरू केला, त्यांनी जर अलंकार म्हणायला सुरू केला, शिष्टीमध्ये दादा लक्ष द्या, त्यांनी जर अलंकार म्हणायला सुरुवात केला, एवढ्या वेळात चिमणी मध्ये जाते. लक्ष देऊ नये का? चिमणी मध्ये जाते, मध्ये जाऊन ती अंडे देते, तिचे पिले बाहेर येतात. तरी सुद्धा यांची ही चाल दाखल्याशिवाय बघा वेळ झाला. खूप सुंदर गायक आहेत. काय ठिकाणी कसं असतं बघा, कीर्तनाला एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो, मागे 4च भजने होते. मी त्यांना काय म्हणलं, मी पुढं उचलतो, तुम्ही मागून उचला. म्हणजे मी प्रमाण पुढं उचलतो. आता गायक नाही, कुणी नाही. मी त्यांना म्हणलं मी पुढं उचलतो, तुम्ही मागून उचला. ते मला आले, मलाच उचललं. आता हे बघा इकडे बघायला गेलं तर 50 किलो माझं वजन चौघांनी उचलल्यास कसं झालं असेल? सिस्टीम आली दादा, कसं झालं असेल बाबा, कसं झालं असेल? बरोबर आहे का नाही? बिघडलं का नाही? मग असं इथं काही सर्व चांगलं आहे बघा. वयस्कर माणसं सुद्धा कीर्तनाला बसलेले असो. गावातील बघा सप्ताह म्हणल्यानंतर गावातील तरुण असतील, पुरुष मंडळी असतील, सर्वांनी या कीर्तनात आलं पाहिजे असं म्हणतात बघा. भागवत कथाच आहे ना, भागवत कथेच्या महात्म्यामध्ये एक श्लोक असा सांगितला जातो. काय म्हणतात बघा, व्यासजींनी ज्यावेळेस भागवताची रचना केली, शुकदेवांनी आपल्या मुखातून परीक्षित राजाच्या उद्धाराकरता श्रीमद भागवत ग्रंथ सांगितला. त्यामध्ये खूप सुंदर श्लोक आलाय बघा. त्यामध्ये असं म्हणलं जातं, या ठिकाणी येण्याकरता, कुठे येण्याकरता, या धर्ममंडपामध्ये येण्याकरता, या कीर्तनामध्ये येण्याकरता, ज्या ठिकाणी भगवंताची कथा चालू, या कथेमध्ये येण्याकरता काय लागतं? एक नाही तर अनेक जन्माचं पुण्य लागतं. त्यावेळेस आपण या कीर्तनामध्ये येत असतो बघा. गावात सप्ताह चालू आहे. गावाला पंगत कसं माणसावर आहे का गाव जेवण आहे? घरावर आहे का? आमच्याकडे कसं असतं, चुलीला आमंत्रण असते डायरेक्ट, म्हणून म्हणलं. मग कसं असतं काय ठिकाणी बघा, जेवायला सगळं गाव असतं, कीर्तनाला माणसं कमी असतात. आता गावात काय भरपूर माणसं असतात, पण कीर्तनाला एवढे आले बघा. आले त्यांचे उपकार, जे नाही आले त्यांचे त्याच्यापेक्षा जास्त उपकार. मी काय म्हणतोय, या धर्ममंडपामध्ये येण्याकरता एक नाही तर अनेक जन्माचं पुण्य एकत्र लागतं. माझ्या मुखाचं सांगत नाही. शुकदेवजी काय म्हणतात तर बघा, भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन, काय म्हणतात, भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सत्संग मम चलभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृत मोह मदांधकार नाशम विदाय हि तदोदयते विवेक. या धर्ममंडपामध्ये येण्याकरता एक नाही तर अनेक जन्माचं पुण्य एकत्र यावं लागतं. तुम्ही जेवढे या कीर्तनामध्ये आलात ना, तुम्ही स्वतःला असं समजा आपण कोण आहे. तुमच्याकडे बोलत नाहीत का? आजी माय बोलत नाहीत का इकडं?
आमच्याकडे माणसं जिथे जाते तुमच्या इकडं सगळीकडे सारखंच आहे ना. मग बोलत जा बोलत जा. मी काही असं वेगळं काही दिसायलं का तुम्हाला? तुमच्या नातासारखा तुमच्या मुलासारखाच आहे बरोबर आजी. बोलत जा. मग या ठिकाणी येण्याकरता तुम्ही असं समजा की तुम्ही खूप भाग्यवान आहात. का भाग्यवान आहात? हरिपाठामध्ये म्हणतात बघा, पापाचे कळप पळती पुढे. या ठिकाणी तुम्ही आलात ना, तुम्ही एक नाही तर अनेक जन्माचं पुण्य तुमचं एकत्र आलं असेल, त्यावेळेस तुम्ही या धर्म मंडपामध्ये आलेला आहात. असं म्हणतात की ज्यांच्या घरी भागवत कथा चालू आहे, सांगतोय तुम्हाला की ज्यांच्या घरी किंवा ज्यांच्या कानावर नित्य भागवताची कथा किंवा भगवंताचं गुणगान, त्या भगवंताची कथा, त्या भगवंताचं ध्यान ज्या घरी नित्य होत असेल, त्या घरातील पाप हे पाप काय होतं तर ते पाप जळून जातं. कथा भागवतस्यापि नित्यं भवति यद्गृहे तद्गृहं तीर्थ रूपं हि वसता पापनाशनम. काय म्हणतात तर वसता पापनाशनम. त्या पापाचा काय होतो? त्या पापाचा नाश होतो, त्या पापाचा ऱ्हास होतो. मग तुमच्या गावामध्ये श्रीमद भागवताची कथा चालू आहे. खूप मोठमोठे महाराज मंडळ या ठिकाणी कीर्तनाला उपस्थिती लावित आहेत. आपण फक्त काय करायचं? आपण फक्त एकच करायचं, 9 वाजले, 9:45 वाजले की या कीर्तनामध्ये यायचं आणि आपला उद्धार करून घ्यायचा असेल. कलियुगात जर आपला उद्धार कशाने होत असेल तर आपण फक्त या धर्ममंडपामध्ये यायचं आणि त्या भगवंताची कथा, त्या भगवंताचं कीर्तन ऐकायचं. पुन्हा तुम्ही काहीही करा, दिवसभर काहीही करा हो, आपण या ठिकाणी आलो ना तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही बाबा. मग जगद्गुरु तुकोबराय अभंगामध्ये काय म्हणतात तर साठविला हरी जिही हृदय मंदिरी. जगद्गुरु तुकोबराय आपल्याला या अभंगामध्ये त्यांचा आलेला अनुभव सांगतात की बाबा, ज्यावेळेस मी माझ्या हृदयामध्ये हरी साठवला, तो भगवान परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये साठवला आणि साठवल्यानंतर जी अवस्था माझी झाली ना, ती अवस्था जगद्गुरु तुकोबराय अभंगातून प्रकट करतात. मग जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या हृदयामध्ये काय साठवलं? भगवान परमात्मा साठवला. मग तुमचं आमचं जर पाहायचं झालं, आपल्या हृदयामध्ये काय साठलेलं आहे बाबा? बाबा, आपल्या हृदयामध्ये काय साठलेलं आहे? पाप ताप साठलेला आहे हो, पण तुमच्या हृदयामध्ये काय साठलेलं आहे? परमार्थ आहे का संसार आहे? भक्ती प्रेम ते झालं, पण तुमच्या हृदयामध्ये काय साठलेलं आहे हे माझा प्रश्न आहे. पाप. बरं, तुमच्या हृदयामध्ये पाप साठलेला असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, त्याच्या पुढे जाऊन मी सांगेल, आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये जर काही साठलेलं असेल बाबा, आता सप्ताह झाला, आपल्या सप्ताहाचा कधी शेवट आहे? 27 ला शेवट आहे बरोबर बाबा. 27 तारखेला गुरुजींच्या मुखातून तुम्ही कीर्तन ऐकलं, काल्याचं कीर्तन ऐकलं, भोजन महाप्रसाद घेतला, काल्याचा प्रसाद घेतला, घरी गेला. मग घरी गेल्यानंतर पुन्हा तुमच्या हृदयात काय साठलं एवढं सांगा मला. तुमचं पापच काढून टाकतो आता. काय आहे ते? काय नेमकं आहे काय ते सांगा मला. ऐका ऐका, याच्या पुढचं जाऊन सांगायचं झालं तर हा सप्ताह ज्यावेळेस संपेल ना, त्यावेळेस तुम्ही आपापल्या कामाला लागताल बरोबर. आता कशाचे दिवस आहे? तो रब्बीचे दिवस आहे, गहू काढायला आलेला आहे बरोबर माता मावल्यो, बरोबर आहे का नाही? मग मला हेच म्हणायचं होतं, आपल्या हृदयामध्ये काय साठलंय तर आपल्या हृदयामध्ये फक्त काय साठलाय? संसार साठलेला आहे. मग जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या हृदयात काय साठवला तर तो भगवान परमात्मा साठवला. आणि साठवल्यानंतर काय अवस्था झाली? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की बाबा, भगवान परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये साठवला, तैसा हृदयामध्ये मी रामू. तो भगवान परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये साठवला. साठवल्यानंतर काय झालं? साठविला हरी जिही हृदय मंदिरी. आणि साठवल्यानंतर काय झालं तर माझी जी येरझार आहे, येरझार कोणती येरझार? जन्म मरण जन्म न मरण जन्म न मरण ही जी येरझार आहे ना, ती येरझार संपली. येरझार संपल्यानंतर काय झालं? त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. मग जगद्गुरु तुकोबराय पुढे जाऊन सांगतात की बाबा, तो हरी मी माझ्या हृदयामध्ये साठवला. साठवल्यानंतर माझी जी येरझार आहे ती येरझार संपली. तो भगवान परमात्मा माझ्या हातामध्ये आला. कुठे आला? हातामध्ये आला. हरी आला हाता. आणि तो जर भगवान परमात्माच माझ्या हातामध्ये आला तर मग कैसी भय चिंता, माझ्या जीवनात भय आणि चिंता राहणार नाही. याच्या पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबराय अभंगांच्या अंतिम चरणामध्ये सांगतात की बाबा,
तुका म्हणे हरी, तो हरी जो मी माझ्या हृदयामध्ये साठवलाय तो हरी काही उरवणे उरी. एवढं कशाने होतं बाबा? ज्यावेळेस आपण साठविला हरी, आपण जर आपल्या हृदयामध्ये हरी साठवला, तो भगवान परमात्मा साठवला ना, तर काय होतं? आपली जी एरझार आहे, इकडे लक्ष द्या, आपली जी एरझार आहे, कोणती एरझार? जन्म न मरण ही जी एरझार आहे, ती एरझार संपत्ती. आपल्या जीवनात कोणतीच भय चिंता राहणार नाही. मग माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की आपल्या जीवनात कोणती भय आहे, कोणती चिंता आहे? साहजिकच आहे ना, जगद्गुरु तुकोबाराने अभंगामध्ये प्रश्न तयार केलेला आहे. मग ती भय चिंता कोणती आहे पहा. ती भय आणि चिंता कोणती आहे? संसारातून तरुण जाण्याची भय आणि चिंता आपल्याला सर्वांना आहे. ती भय चिंता, तो हरी, तो भगवान परमात्मा जर आपण आपल्या हृदयामध्ये साठवला, ती भय आणि चिंता, त्या चिंतेचं निवारण तो भगवान परमात्मा करतो आणि आपलं काहीच शिल्लक उरू देत नाही. हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठाला आता अभंगाचा सरळ सरळ भावार्थ बाबा, अभंगाचा भावार्थ आता जे विठ्ठल केले तरी नाही. बघा, मग जगद्गुरु तुकोबारायला असं सांगायचं आहे की बाबा, तो हरी, तो भगवान परमात्मा जर तुम्ही तुमच्या हृदयामध्ये साठवला, माता मावल्या, इकडे लक्ष द्या, आपण आपल्या हृदयामध्ये काय साठवलेला आहे? हो, आपण आपल्या हृदयामध्ये फक्त संसार साठवलेला आहे. आणि तो असा साठवलेला आहे बघा, आपण जर एखाद्या स्मशान भूमीमध्ये गेलो, कुठे गेलो बाबा? एखाद्या स्मशान भूमीमध्ये गेलो, एखाद्या गावातील माणसाची मौत होऊ द्या, एखादा माणूस मरण पाहू द्या, आपण कुठे जातो? त्याला स्मशान भूमीमध्ये घेऊन जातो, बरोबर बाबा? मग गेल्यानंतर सर्वजण त्या ठिकाणी जातात, सर्वजण रडतात. आता ते रडतात, सर्वांना माहित आहे, बरोबर? मग रडतात, रडल्यानंतर सर्वांना त्या ठिकाणी काय प्राप्त होतो? त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वांना एक वैराग्य प्राप्त होतं. काय? मरकट, त्याला म्हणतात मरकट वैराग्य. ते वैराग्य कसं असतं? क्षणिक असतं. त्या वैराग्यामध्ये माणूस काय म्हणतो पहा, माणसाचा काय भरोसा आहे? माणूस म्हणजे काय आहे? कधी काळ येईल, कधी घेऊन जाईल, काही सांगता येतं का? मग त्यानंतर आपण ज्या ठिकाणी गेलो, त्या स्मशानभूमीमध्ये गेलो, त्या स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय होतं? मरकट वैराग्य होतं. मग घरी आलो, आंघोळ केली, ते जे वैराग्य होतं ते आपलं काय होतं बाबा? निघून जातं. म्हणजे आपलं झालंय कसं? सप्ता गावामध्ये बसला की आपल्या हृदयामध्ये मरकट वैराग्य तयार होते. कसं? त्याला 7 दिवस महाराजांनी सांगितलं की बाबा, आपण त्या भगवंताचं नाव घेतलं पाहिजे, आपण 7 दिवस भागवत कथा ऐकली पाहिजे, आपण 7 दिवस कीर्तन ऐकलं पाहिजे, आपण प्रवचन ऐकलं पाहिजे, आपण गाथा भजन ऐकलं पाहिजे, आपण ज्ञानेश्वरी पारायणला बसलं पाहिजे. 7 दिवस ऐकून 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 माणसाचे कान फिट होतात. ते म्हणतात आता दुसरं काही करायचं नाही. मग ज्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं, प्रवीण महाराज, ज्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं, काल्याचा प्रसाद खाला आणि माणसं एकदा घरी गेले, लगेच शेताला. कुठं? खरं आहे का खोटं आहे? आजी, लाडक्या बहिणीचा हप्ता पडला नाही का तुमचा? नाही, तुम्ही अशा टेन्शन मध्ये बसलात, मला टेन्शन यायले तुम्हाला. काकू, लाडक्या बहिणीचा हप्ता पडला नाही का? कीर्तन झालं की मी फोन करून सांगतो, त्या कीर्तनाला आर्नी पार्टीच्या लोकांना तुम्ही हप्ता टाकू नका. कीर्तनात बसले तरी सुद्धा यांचं लक्ष. मी काय काजळ बिजळ लावून आलो का? लिपस्टिक बिबिस्टिक काय असं काही लावलंय का? बाबा काही तसं वेगळं काही दिसायलंय का? नाही. मग आपल्या हृदयामध्ये काय साठलाय? तो संसार आपण आपल्या हृदयामध्ये साठलेला आहे. मग आपल्याला जर त्या हृदयामध्ये भगवान परमात्मा साठवायचा असेल तर काय करावं लागेल? तो संसार आपल्याला पहिला बाहेर काढावा लागेल. बघा किती आपल्या हृदयामध्ये संसार साठलेले. बघा काय झालं? संसार असा आहे, या संसार जर आपण हृदयामध्ये साठवला ना, हा संसार असा आहे. कसा आहे संसार? संसार असा, या संसारामध्ये सुख, हे जर संसारामध्ये सुख हा जो शब्द आहे ना, फक्त याची आपल्याला अनुभूती मिळते. माणसाला क्षणोक्षणाला सुख होतं, क्षणोक्षणाला दुःख होतं, क्षणोक्षणाला सुख होतं. कसं बघा, आम्ही एकदा काय झालं, तिकडं त्या नाशिक भागाकडे कीर्तनाला गेलो. कुठं? आजी, आजी इकडे मी इकडे आहे. कुठे गेलो मी? नाशिकला कीर्तनाला गेलो. मग गेल्यानंतर काय झालं, त्या गावातला एक रिवाज होता. मग आता बाबांनी बघा, आता बापूने कसं गेल्या
बसले, 4 माणसं तिथं आले. मग आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी बसलो, गायक वादक सगळेजण आमच्या सोबत होते, बसलो. मग बसल्यानंतर काय झालं, आम्ही आमचा परिचय सांगितला, महाराज कुठून आले, काय कसं काय सर्व विचारलं. मग विचारल्यानंतर आम्ही त्यांना परिचय विचारला, बाबा हे तुमचं घर आहे काय, कोण काय कसं सांगा. आता सहजच माणूस बसल्यानंतर विचारतो की बाबा तुम्ही काय करताय किंवा तुमचं नाव काय, तुमचं गाव काय. मग आमचं सगळं झालं त्या ठिकाणी. आता रिवाज सांगतोय, संसारामध्ये किती दुःख आहे सांगतोय तुम्हाला, तरी सुद्धा आपण आपल्या हृदयामध्ये तो संसार ठासून भरलेला आहे. हा, लक्ष देऊन ऐका. मग त्या ठिकाणी आम्ही बसलो. बसल्यानंतर त्या घरातील जे जोडपं होतं, नवरा आणि बायकोचं, ते पती पत्नी होते. त्यांनी सर्वांचा परिचय सांगितला. त्यांनी सांगितलं, महाराज ही माझी आई आहे. तो घरातील जो कर्ता व्यक्ती होता तो सांगत होता, महाराज ही माझी आई आहे, महाराज हे माझे वडील आहेत, महाराज हा माझा भाऊ आहे, महाराज ही माझी बहीण आहे. मग सगळ्यांचं त्यांनी सांगितलं. संसार आपल्या हृदयामध्ये किती ठासून भरलाय हे सांगतोय, लक्ष द्या बरं का. मग सगळं सांगितलं. सांगितल्यानंतर काय झालं महाराज, मग ते सगळं झालं. मग आता राहिलं कोण, घरातील सगळ्याचे नाव, त्यानं त्याच्या आईचं नाव घेतलं, त्यानं त्याच्या वडिलांचं नाव घेतलं, भावाचं घेतलं, बहिणीचं घेतलं. राहिलं कोण, गणेश मंडळ. कोणतं मंडळ, भक्ती मंडळ. बघा त्यांनी सर्वांचं नाव घेतलं. मग राहिली कोण, त्याची पत्नी राहिली, त्याची बायको राहिली, त्याची अर्धांगिनी राहिली. मग मी काय सांगतोय तुम्हाला, सांगतोय कशा करता की संसार आपल्या हृदयामध्ये किती ठासून भरलेला आहे आणि या संसारामध्ये किती दुःख आहे. बघा बाबा, लक्ष देऊन ऐका. मग त्यांनी सर्वांचं नाव घेतलं आणि घेतल्यानंतर शेवटला म्हणला, महाराज महाराज काय म्हणला, महाराज ही आमची सर्व फॅमिली आहे म्हणला, आणि हो का ही आमचा बारदान आहे म्हणला. काय बाबा म्हणला असेल का नाही, आता नाही. त्यांनी सर्वांचं नाव सांगितलं आणि शेवटला काय म्हणला, महाराज हा आमचा बारदाना आहे म्हणला, बारदाना. मग आता एवढ्या माणसं जर त्या बायकोची त्यांना असं हे केले असं, ती बायको ग बसेल का, ग बसते. आजी माय तुम्ही ग बसला असता बघायचं. मग तुम्ही जुने माणसं असताना तुम्ही ग बसले नाहीत, मग नवीन असताना ती कशी ग बसली असेल. ते म्हणले, महाराज मी यांचा बारदाना आणि हे आमच्या भंगारचं दुकान. संसारामध्ये काहीच नाही, संसारामध्ये असलंच आहे बघा, तरी सुद्धा आपण आपल्या हृदयामधला संसार तो बाहेर काढत नाही बाबा. संसार कसा आहे, तर संसार दुःख मूळ आहे. आ दुःख बांधवारी आहे हा संसार, दुःख बांधवरी 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 आहे. दुःख बांधवारी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही येथे. हो सुखाचा विचार नाही येथे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार
कसा आहे हो? संसार दुःखमूळ आहे. संसार दुःखमूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संसार कसा आहे बघा, संसार दुःखमूळ आहे. दुःखमूळ तरी सुद्धा आपल्या हृदयामधून संसार निघतो का? माता मावलो, आपल्या हृदयामधून संसार निघतो का? नाही निघत. मग आपल्याला कीर्तनामध्ये काय करायचंय? आपल्याला कीर्तनात दुसरं काहीच करायचं नाही. आपल्याला फक्त आपल्या हृदयातून संसार बाजूला काढायचा आणि त्यामध्ये भगवान परमात्मा साठवायचा आहे बघा. मग तो संसार जर आपण आपल्याला हृदयामधून बाहेर काढायचा असेल तर काय करावं लागेल बघा. असाच प्रश्न तुम्हाला जो प्रश्न पडलाय ना, असाच प्रश्न एका गावातील लोकांना पडला. काय प्रश्न पडला? की आपल्या हृदयामध्ये संसार भरलेला आहे. संसार म्हणजे काय? बाबांनी सांगितलं बघा, आपल्या हृदयामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, अहंकार हे जे विकार आहेत ना, ते आपल्या हृदयामध्ये बसलेले आहेत आणि त्यांनी आपल्या हृदयामध्ये घर केलेलं आहे. घर काय केलेलं आहे बाबा? घर केलेलं आहे. मग त्यांना आपल्याला बाहेर काढावं लागेल. कसं बाहेर काढायचं पहा. एक गाव होतं. 1972 ला दुष्काळ पडला होता. 72 ला ना, बरोबर. बघा 1972 चा काळ आठवा. दुष्काळ पडलेला होता. एक विहीर होती, पाणी प्यायची विहीर. आणि त्या विहिरीमध्ये, त्या विहिरीतील पाणी त्या गावाच्या 5-6 खेडे गावातील लोक त्या विहिरीचं पाणी पित होते. 1972 चा दुष्काळ आठवा. पहा पाण्याची किती तारांबळ असेल. मग 5-6 गावाचे लोक त्या ठिकाणी येऊन पाणी पित होते. आपण दृश्य डोळ्यासमोर आठवा. मग काय झालं? मग सर्वजण पाणी पित होते. पण घडलं असं, त्यामध्ये कुत्रा पडला. कोण पडलं बाबा? एक कुत्रा त्यामध्ये पडला. मग साहजिकच आहे, कुत्रा त्यामध्ये पडल्यानंतर पाणी काय झालं? घाण झालं. ते पाणी अशुद्ध झालं. मग गावातील लोकांना प्रश्न पडला, बाबा दुष्काळ पडलेला आहे. काय दुष्काळ पडलेला आहे? गावात पिण्याकरता दुसरं पाणी नाही बापू. मग आपण काय करावं लागेल? मग काय झालं? असेच गावातील सर्व माणसं एका बाबाकडे गेली. कुणाकडे? एका बाबाकडे गेली आणि त्या बाबाला प्रश्न केला की बाबा आता नेमकं करायचं काय? गावातील जर आपल्याला पाणी शुद्ध करायचं असेल तर नेमकं करावं काय? बरोबर. 5-6 गावातील माणसं त्या गावात त्या विहिरीचं पाणी पित होते. दुष्काळ पडलेला आहे, नेमकं पाणी प्यायचं कसं? हा प्रश्न त्या गावातील लोकांना पडला. मग पडल्यानंतर त्या साधूंनी काय सांगितलं? त्या बाबांनी सांगितलं की बाबा तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला गावात मोठा सप्ताह करावा लागेल. मग सप्ताह करायचा म्हणल्यावर बघा 5-6 गावातील लोक सप्ताह करायला आले. मग त्यांनी मीटिंग बसली. मीटिंग बसल्यानंतर प्रश्न ठरला. प्रश्न करायला सुरुवात केली. मग सप्ताह करायचा म्हणल्यास भागवत कथा कोणाची घ्यायची? मग भागवत कथा ठरली. मग भागवत कथा ठरल्यानंतर ते म्हणाले की बाबा सप्ताह करायचा म्हणल्यास काय लागतं? गायक लागतात, वादक लागतात, चांगले चांगले महाराज लागतात. मग म्हणले महाराज कुणाला घ्यायचं? कीर्तन कुणाचं घ्यायचं? गावातील काही महाराज म्हणले ते अहमदपूर कडून आलेले महाराजांचं कीर्तन घ्या. काय म्हणले? नग 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 त्यांचं कीर्तन असू येईल. मग असं ठरलं. 7 दिवसाचा सप्ताह झाला. मोठं अन्नदान झालं. मग गावातील लोक तिकडे 7 दिवस सिस्टीमध्ये दादा लक्ष देऊन ऐका, मी प्रश्न विचारला. मग गावातले लोक 7 दिवस त्या विहिरीकडे गेलेच नाही. सप्त्यामध्ये व्यस्त राहिले, बिझी राहिले. त्यांना वाटलं की त्या विहिरीतील कुत्रा बाहेर पडला असेल. बाबा पडला असेल का बाहेर? मग आता सर्वजण गावातले लोक म्हणले आपण 4-5 लाख खर्च केलाय, मोठमोठे महाराज गावात आणले, 50-50, 60-60 हजार रुपये देऊन त्या महाराजांना आपण इथं घेऊन आलो. आणि मग आल्यानंतर आपण आता काय झालं असेल? एवढे महाराज चांगले चांगले आणले आणि मग आता काय झालं असेल? ते पाणी स्वच्छ झालं असेल, तो कुत्रा बाहेर निघाला असेल. सर्वजण त्या ठिकाणी गेले. गेल्यानंतर त्या ठिकाणी जवळ गेले. सर्वांनी आपल्या नाकाला काय लावलं? हाताला नाक लावलं का नाकाला हात लावला? सर्वांनी नाकाला हात लावला. मग लावल्यानंतर काय झालं बापू? त्या ठिकाणी वास येऊ लागला. का वास येऊ लागला? लक्ष देऊन ऐका. ते पाण्यात कुत्र पडून किती दिवस झालं होतं? 8 दिवस झालं होतं. किती वास येत असेल? ते कुत्र त्यामध्ये, त्याची अवस्था खूप वाईट झाली होती. वास त्या ठिकाणी येऊ लागला. त्या ठिकाणी खरे साधू जाऊ लागले. त्या साधूने सांगितले बाबा अरे तुम्हाला जर हे पाणी शुद्ध करायचं असेल, हे मी पाण्याचं सांगत नाही बरं का, की आपल्या जे हृदयामध्ये विकार जे भरलेले आहेत, काम, क्रोध, हे पाणी म्हणजे ते विकार आहेत. हे पाणी म्हणजे आपलं शरीर आहे आणि तो कुत्रा म्हणजे हे आपले षड विकार आहेत. त्या साधूने सांगितलं बाबा तुम्हाला जर या विहिरीतलं पाणी शुद्ध करायचं असेल, गावातील 4 मुलं त्या विहिरीमध्ये उतरा आणि तो कुत्रा बाहेर काढा. तो कुत्रा बाहेर फेकून द्या. मग फेकून दिल्यानंतर काय होईल? ते पाणी आपोआप काय होईल? ते पाणी आपोआप शुद्ध होईल.
मग तसाच माझा तुम्हाला प्रश्न आहे माता माऊल्या हो. तुम्ही तुमच्याकडे बघून आहे बघून काय म्हणता तुम्ही? बघून काय म्हणता? बघून त्याचं खरं जर नाव काय असेल त्याचं नाव बहुगुणा. काय? बहुगुणा त्याचं नाव काय आहे? बहुगुणा. पण आपण काय म्हणतो? बघून. काय म्हणतो? बघून. मग ते तुमच्याकडे बघून आहे बघून. काय आहे? बघून. मग त्या बघुण्यामध्ये तुम्ही भाजी केलेली आहे. भाजी काय केलेली आहे? भाजी केलेली आहे. मग तुम्हाला त्यामध्ये दूध तापवायचे. काय? मग तुम्ही काय करता लोक? सिस्टीमवाले दादा काय करावं लागेल? एक बघून आहे, एक पातेला आहे, त्यामध्ये भाजी आहे भाजी. मग आपल्याला त्यामध्ये दूध तापवायचं. मग काय करावं लागेल आपल्याला? बघून बघितलं असेल ना तुम्ही. मग आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला काय करावं लागेल? गरम पाणी घ्यावं लागेल, कारण ते दूध फुटणार. बरोबर माता माऊल्या हो. मग गरम पाणी घ्यावं लागेल. त्या बघुन्याला आपल्याला काय करावं लागेल? चांगलं धुवावं लागेल आणि नंतर आपण त्यामध्ये दूध साठवू शकतो. हे बघून म्हणजे आपलं शरीर आहे आणि ते भाजी म्हणजे हे आपल्या हृदयामधले जे काम क्रोध आहेत, ते विकार आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल? कुणीतरी संत आपल्या जीवनामध्ये येतील आणि ते सांगतील. काय सांगतील? की बाबा त्या विहिरीमध्ये जो पडलेला कुत्रा आहे तो हाताने धरा आणि बाजूला काढा. संत काय म्हणतील? आपल्याला कोणाच्या तरी संतांच्या संगतीमध्ये जावं लागेल आणि संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय होईल ते संत आपल्याला सांगतील की बाबा आपल्या हृदयामध्ये हे काम क्रोध विकार जे साठवलेले आहेत ते आपल्याला बाहेर काढावं लागेल. पण ते बाहेर कसे काढायचे? तर ते बाहेर काढण्याकरता आपल्याला त्या भगवंताचं नाव घ्यावं लागेल. त्या भगवंताचं आपल्याला नाव घ्यावं लागेल. मग नाव घेतल्यानंतर ते विकार आपले बाहेर पडतील. पण हे विकार बाहेर पडण्याकरता काय करावं लागेल? आपल्याला संतांच्या संगतीमध्ये जावं लागेल. मग संतांच्या संगतीमध्ये गेल्यास काय होतं? प्रश्न आहे ना. मग संतांच्या नेमकं आपण संगतीमध्ये गेलो तर काय होतं? काय होतं ऐका. कबीरदास महाराज खूप सुंदर सांगतात. काय म्हणतात कबीरजी म्हणतात तुम्ही जर संतांच्या संगतीमध्ये गेलात, तर काय होईल बघा? काय होईल? संतन के संग लाग रे. बाबा आपण जर संतांच्या संगतीमध्ये गेलो तर काय होईल? आपले जे विकार आहेत ते विकार जळून नष्ट होतील. काय म्हणतात? संतन के संग लाग रे हो तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे हो तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अरे हरि सुमिरन को जाग रे तेरी अच्छी बनेगी. संतना के संग जाग रे तेरी अच्छी बनेगी. संतना के संग जाग रे तेरी अच्छी बनेगी. काय म्हणतात कबीरजी?
संतन के संग लाग रे वो तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे वो तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, हरि सुमिरन को जाग रे तेरी अच्छी बनेगी. मग तुम्ही म्हणताल अशा संतांच्या संगतीमध्ये जाऊन कोणाकोणाची बनली म्हणजे चांगलं झालेलं आहे का? ध्रुव झुकी बन गई, प्रल्हाद झुकी बन गई. कोणाकोणाची? ध्रुव झुकी बन गई, प्रल्हाद झुकी बन गई. अब बाग सके तो बाग रे वो तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतांच्या संगतीमध्ये आपण गेलो तर आपलं चांगलं होईलच, पण बिघडलेलं सुद्धा चांगलं होईल. काय म्हणतात? अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. म्हणून आपण संतांच्या संगतीमध्ये गेलो पाहिजे. मग संतांच्या आपण संगतीमध्ये गेलो, मग गेल्यानंतर काय झालं बाबा? ते संतांनी काय केलं? त्या भगवंताचं रात्रंदिवस दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे बोवाडे. त्या भगवंताचं सतत नाव घेऊ काय केलं? हे जे काम क्रोधाने हे घर बांधलेलं होतं ना, जसं जनाबाईने काय केलं होतं? माता मालू मी पुढं म्हणतो, तुम्ही माग म्हणायचा. तुम्हाला जे पाठ आहे तेच म्हणणार. जनाबाईने काय केलं होतं? जनाबाईने त्या भगवंताला हृदयामध्ये कोंडलं होतं. काय केलं होतं? कोंडलं होतं का नाही? मग तसंच आपल्या हृदयामध्ये संसार बाहेर काढायचा आहे आणि भगवान परमात्म्याला कोंडायचं आहे. बरोबर? मग सगळे म्हणताल आजी तुम्ही चांगलं म्हणलात की उद्या तुमच्या लाडक्या बहिणीचा हप्ता पडणार. बघा तुम्ही नाही जर पडला तर चांगलं म्हणावं लागतं. आजी माय चांगलं म्हणावं. हा मग या आपला अभंगात तो आहे ना, साठवलेला हरीची ही हृदय मंदिरी. आपण आपल्या हृदयामध्ये तो संसार साठवलेला आहे. एकदा संसार बाहेर काढला, एकदा यातून विकार बाहेर काढले, तो भगवान परमात्मा आत कोंडला. एकदा जर आपण याच्यात भगवान परमात्मा कोंडला, मग हे काम करू द्यायची हिंमत आहे का आत यायची पुन्हा? नाही. मग महिला मंडळ, तुम्हाला तुमच्या शेजारणीची शपथ आहे बघा. तुम्ही जर म्हणला नाही, कुणाची शपथ? आजी म्हणते माझ्या शेजारी कुणीच नाही, एकटा जीव सदाशिव. सर्वांनी म्हणायचा काय म्हणायचंय की जनाबाईंनी आपल्या हृदयामध्ये त्या भगवान परमात्मा साठवलं होतं, त्याला हृदयामध्ये बांधलेलं होतं. काय? धरीला माग म्हणायचा, धरीला पंढरीचा चोर, शेजारी संघ भांडणं लागले असाच आवाज येते. इमानदारीनं खरं सांगायचं. शेजारी संघ जर भांडण लागलं असाच आवाज येते बाबाबाईचा येतोय. मावशावा सर्वांनी आपापल्या इमानदारीनं म्हणायचे काय? धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, हो धरीला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर. धरीला पंढरीचा चोर,
नाव आता आमचे भजनी म्हणतात बघा, फक्त भजनी. हा, भजनी म्हणजे पुरुष जेवढे या ठिकाणी पुरुष आहेत ते म्हणणार, तुम्ही कुणीच म्हणायचं नाही. हा, सगळे तयार? येणेकरी दोन्ही येणेकरी तयार? बाबा तयार? दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या चोर. दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर. काही बदल वाटालाय का म्हणून? काही बदल वाटालाय? बाया अशा किती बकळ बाया आहेत हा. माणसं बोटावर मोजून एवढे तरी सुद्धा किती गोड म्हणलं बाबा. हो का माणसं म्हणलं का नाही किती एवढं 15-20 माणसं असतील, बाया किती जास्त आहेत का? तरी सुद्धा गोड म्हणलं गोड. हा, मग हृदयामध्ये तो भगवान परमात्मा साठवला पाहिजे. तो भगवान परमात्मा जर आपण आपल्या हृदयामध्ये साठवला, तो भगवान परमात्मा जर आपण आपल्या हृदयामध्ये साठवला, मग तो भगवान परमात्मा कुणी हृदयामध्ये साठवला पहा. ज्यावेळेस काय झालं, ज्यावेळेस रामायणामध्ये युद्ध झालं, युद्ध झाल्यानंतर भगवान परमात्मा विजयी झाले, विभीषणाला लंकेच्या सिंहासनावर बसवलं आणि प्रभू अयोध्येला आले. आल्यानंतर भगवंताच्या मनामध्ये आलं, बाबा लक्ष द्या, भगवंताच्या मनामध्ये काय आलं की बाबा आपल्या या युद्धामध्ये या वानरांनी खूप मोठं योगदान दिले, मग आपण काय, आपलं कर्तव्य काय बाबा. एखाद्याने जर आपल्यासाठी चांगलं काम केलं, बरोबर, एखाद्याने जर आपलं चांगलं काम केलं, आपलं कर्तव्य काय, कर्तव्य काय आपलं की त्याला आपल्याकडून जर एखादी चांगली काही गोष्ट घडली द्यावी. आता उदाहरणार्थ या सिस्टीमवाल्या दादांनी ते म्हणतील ही माझ्याच कामामध्ये लागले, तसं काही नाही, तसं काही नाही, राग करू नका. मग या सिस्टीमवाल्या भयांना आता ह्यांनी खूप सुंदर साऊंड सिस्टीम माझ्या कीर्तनात लावली. हा, लावली, मान्य लावली. मग माझं कर्तव्य काय, कीर्तनामध्ये एखादा गोड शब्द त्यांना बोलला पाहिजे. मग मी जर कीर्तनात बर जाऊ दे एखादा गोड शब्द नाही बोलला तरी हरकत, त्या बिचाऱ्याचे आपण कमीत कमी अपमान तरी करू नये, बरोबर आहे ना. मग काय काय माणसाचं कसं आहे, आता बापूंनी समजा मला एखादी चांगली गोष्ट दिली, बापूंनी मला एखादा ₹1,00,000 दिले, देणार नाही पण दिले, दिले 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 कीर्तनात दिले म्हणा, काय अडचण आहे का बाबा, अडचण नाही. बापूंनी ₹1,00,000 दिले, माझं कर्तव्य काय, बापूने दिले, बापू धन्यवाद. बापू पण पैसे घ्यायचे, थोडं बाजूला गेलं, त्याचं काय खरं आहे एवढं, हे बरोबर आहे का. मग ह्यांनी खूप सुंदर आवाज दिला, माझं कर्तव्य एवढंच आहे की 2 चांगले शब्द ह्यांना बोलायचे. मग एखादा जर मी वाईट शब्द ह्यांना बोलला, ते काय करते, गेन वाढून देते, शिट्या मारते, चल दे म्हणजे तुझं कीर्तन कसं करायचे ते भया चांगले दिसायले म्हणून तुम्हाला म्हणाले, राग येऊ देऊ नका, बरोबर आहे. हा, आपला विषय काय चालू होता, माता मावल्या विषय काय चालू होता, ते माता मावल्या म्हणतात रानबटेने घेतलास आणि आम्हाला विचारलास का काय ते, तुझं गुता आहे, तुझे तू बघ काय ते, काय चालू होतं आपलं, काय चालू होतं, कीर्तन म्हणा, भजन होऊन 1 घंटा झालं, आता काय चालू होतं, काय चालू होतं बापू आता, नाही काय चालू होतं बाबा, आता काय चालू होतं, स्पीकरवाल्याच्या आधी काय चालू होतं सांगा. तुम्ही जर सांगितलं तर कीर्तन मी 11ला सोडील, नाही जर सांगितलं 2च वाजले तुम्हाला. किती चालू काय होतं आपलं, काय चालू होतं, काय चालू होतं ऐका, लक्ष द्या. रामप्रभूंच्या मनामध्ये काय विचार आला की या वानरांनी आपली खूप सेवा केली, बरोबर, किती सेवा केली हो, त्या लंकेमध्ये किती मोठमोठे संकट त्यांच्यावर आले, त्या सर्व संकटाचा मात करून त्यांनी प्रभूंना विजयी बनवलं. मग भगवंताच्या मनामध्ये आलं, काय मनामध्ये आलं की बाबा आपण काय केलं पाहिजे, त्यांचा छोटासा सत्कार केला पाहिजे. मग भगवंताने सर्वांना काही ना काही दिलं आणि मारुतीराय एका झाडावर बसले होते. मग भगवंताच्या मनामध्ये आलं की बाबा या मारुतीसाठी, हनुमंतासाठी काहीतरी चांगलंच भेट दिली पाहिजे. त्यावेळी सीतामाईनं हनुमंतजीला बोलवून घेतलं, जवळ बोलवून घेतलं. मग देण्याकरता तर काहीच उरलं नाही बाबा, कारण सगळं देऊन टाकलं होतं. मग सीतामाईच्या गळ्यामध्ये एक मौल्यवान रत्न जडित हार होता. काय होता?
हार होता. मग त्यांनी काय केला, विचार केला की बाबा यांनी खूप कष्ट घेतले, यांना काय करू आपण, हार देऊ. बरोबर. आपला विषय काय चालू आहे की भगवंताला हृदयामध्ये साठवलंय कोणी, लक्ष देऊन ऐका बरं का. मग हनुमंतरायाला ती मौल्यवान हार घेतला, सीतामाईनं गळ्यामध्ये घातला. मग घातल्यानंतर हनुमंतजी लांब गेले आणि लांब जाऊन काय करू लागले, एक मणी फोडायचा कानाला लावायचा, एक मणी फोडायचा कानाला लावायचा. मग असे सर्व 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 मणी कानाला लावले, फोडले आणि फेकून दिले. सीतामाईला राग आला. साहजिकच आहे, तुम्ही जर एखादी मौल्यवान वस्तू मला दिली आणि मी तिचं मोल केलं नाही, साहजिकच आहे की राग येईल. मग त्यावेळेस त्या हनुमंतजीला सीतामाईनं बोलवलं आणि बोलवल्यानंतर विचारलं की बाबा तुला एवढा मौल्यवान मी रत्नजडित हार तुला मी दिला होता, तू फेकून का दिला, मला प्रश्न पडलाय, त्याचं उत्तर तू मला दे. त्यावेळेस हनुमंतराय काय म्हणतात, बघा मैया तुम्ही मला एवढा मौल्यवान हार दिलाय, मला मान्य आहे. काय म्हणतात हनुमंतजी, सीतामैया तुम्ही एवढा मौल्यवान हार मला दिलाय, मला मान्य आहे, परंतु या हारामध्ये, या रत्नामध्ये माझ्या प्रभूचं मला गुणगान ऐकू येत नाही. म्हणजे या हारामध्ये, त्या रत्नामध्ये माझे भगवान परमात्मा नाही. हा कितीही करोडोचा जरी हिरा असला तर मला याची काही किंमत नाही. काय म्हणतात. मग त्यावेळेस सीतामाईने विचारलं की बाबा सांग तुझ्या तरी हृदयामध्ये कुठे भगवान परमात्मा आहे. त्यावेळेस काय केलं, बजरंगबलीने अशी हात धरले आणि आपली छाती फाडली आणि छाती फाडून काय म्हणतात, श्रीराम जानकी बेटे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बेटे मेरे सीने में, श्रीराम जानकी बेटे श्रीराम जानकी बेटे हैं मेरे सीने में, देख लो दिल मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, श्रीराम जानकी बेटे हैं मेरे सीने में. बजरंगबलीने आपलं हृदय फाडलं आणि त्यामध्ये भगवान परमात्मा, निस्ते भगवान परमात्मा होते का, त्यामध्ये सीतामाई आणि लक्ष्मणजी सुद्धा होते. बरोबर. आपल्या सर्वांना प्रसंग माहित आहे. मग मी एवढं सांगितलं कशा करता सांगितलं की बजरंगबलीने हनुमंतरायाने आपल्या हृदयामध्ये भगवान परमात्मा साठवला. पण तो साठवला कशामुळे, त्यांना संगत घडली. कुणाची संगत घडली, त्यांना सुग्रीवजीची संगत घडली, म्हणजे साधू संतांची संगत घडली. भगवान परमात्मा त्यांनी आपल्या हृदयामध्ये साठवला. मग आपण सुद्धा आपल्या हृदयामध्ये तो भगवान परमात्मा साठवायचा असेल तर काय करावं लागेल, संतांची संगत करावं लागेल, किंवा त्या भगवंताचं दिवस रात्र आपल्याला भजन करावं लागेल. भजन करावं लागेल म्हणजे आपण त्या भगवंतावर काही उपकार करतोय का, काहीच उपकार करत नाही. कारण ज्यावेळेस आपण आपल्या आईच्या गर्भामध्ये होतो ना, लक्ष देऊन ऐका बरं का, ज्यावेळेस आपण आपल्या आईच्या गर्भामध्ये होतो बाबा, त्यावेळेस ते दुःख आपल्याला सहन होत नव्हतं, ती यातना आपल्याला सहन होत नव्हती.
ती यातना आपल्याला सहन होत नव्हती, त्यावेळेस आपण त्या भगवंताला काय म्हणतो की बाबा मला काय कर, एक वेळेस मला दुःखातून तू बाहेर काढ. भगवान म्हणतो बाबा तू प्रत्येक जन्मामध्ये असंच म्हणतोस. काय म्हणतोस? मला एक वेळेस बाहेर काढ. प्रत्येक जन्मात आपण असंच म्हणतो, एक वेळेस बाहेर काढ, एक वेळेस बाहेर काढ. भगवान म्हणाला तुला मी अनेक जन्म झालं बाहेरच काढत आहे, पण तू काय करतोस? बाहेर जाऊन काय करतोस? मला विसरतोस. आपल्या सर्वांना भगवंताचं दर्शन झालेलं आहे. जसं राजा परीक्षितीला, जसं राजा भगवान शुकदेवांना आपल्या आईच्या गर्भामध्ये भगवंताने दर्शन दिलं होतं ना, तसं प्रत्येकाला भगवंताने आपल्या आईच्या गर्भामध्ये दर्शन दिलेलं आहे. पण आपण काय केलं? ज्यावेळेस या संसारामध्ये आलो ते सर्व आपण विसरून गेलो आणि विसरून आपण या संसारामध्ये गुंतून राहिलो. मग भगवान परमात्मा म्हणतो मी तुला यातून बाहेर काढणार नाही. तो त्रास आपल्याला सहन होत नव्हता. सर्व ते किती विष्ट आहे त्या ठिकाणी, मग तो त्रास आपल्याला सहन होत नव्हता. मग भगवंताला तो म्हणतो भगवंता मी तुला आजपर्यंत म्हणालो, काय म्हणालो की मला बाहेर काढ, परंतु आता मी काय म्हणतोय, आता मी तुझी आण घेतोय, मी तुझी शपथ घेतोय, मला एक वेळेस बाहेर काढ. बाहेर काढल्यानंतर काय करेल? मी तुझं भजन करेल. काय करेल? एक वेळ करी एक वेळ करी या दुकान करी, एक वेळ करी या दुकान करी, एक वेळ करी या दुकान करी. दुरिताचे जाळे उगवणी, दुरिताचे जाळे उगवणी, दुःखातून बाहेर काढ, एक वेळेस मला गर्भवासातून बाहेर काढ. एक वेळ करी या दुःख वेगळी, एक वेळ करी या दुःख वेगळी, दुरिताचे जाळे उगवणी, दुरिताचे जाळे उगवणी. काय करेल? आठवीन पाया हा माझा नवस, आठवीन पाया हा माझा नवस, रात्र ही दिवस पांडुरंगा, रात्र ही दिवस पांडुरंगा, आठवीन पाया हा माझा नवस, आठवीन पाया हा माझा नवस. भगवंताने आपल्याला जन्म दिल्यानंतर आपण त्या भगवंताला विसरून गेलो. मग विसरून जाऊन या संसारामध्ये गुंतलो. ज्याप्रमाणे हनुमंताने आपल्या हृदयामध्ये तो भगवान परमात्मा साठवला आणि चिरंजीवी पद प्राप्त करून घेतलं, तसंच आपल्याला जर व्हायचं असेल मग जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, त्याची शरणी रे धार, ओ त्याची शरणी रे धार, ओ त्याची शरणी रे धार, त्याची शरणी रे धार.
त्यांची सरली रे दारे त्यांची सरली रे दारे त्यांची सरली रे जगद्गुरु तुकोबा या अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात त्यांची सरली येरझार. कुणाची येरझार संपली? ज्यांनी आपल्या हृदयामध्ये हरी साठवला, तो भगवान परमात्मा ज्यांनी आपल्या हृदयामध्ये साठवला, त्यांची येरझार संपली. मग तुम्ही महाराज तुम्ही म्हणतात की तुम्ही 1-1.5 तास झाला हरी 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 सारखं म्हणतात. मग तो हरी आहे कोण? त्याने अवतार का घेतला? मग त्याचं काही तुम्हाला सांगावं लागेल. पहा, भागवताच्या 6ष्टम स्कंदामध्ये 7व्या स्कंदामध्ये अष्टम स्कंदामध्ये गजेंद्र नावाचा एक हत्ती होता. त्रिकुट नावाच्या पर्वतावर तो हत्ती राहत होता आणि त्या हत्तीमध्ये 10,000 हत्तींचं बळ होतं. त्या हत्तीमध्ये बाबा 10,000 हत्तींचं बळ होतं. त्या बळामध्ये तो काय झाला होता? अंधाधुंद झालेला होता. बघा, संसारात अशी भरपूर माणसं असतात. कशी माणसं असतात बाबा? आता तुमचं वय थकलेलं आहे, बरोबर? आता वयानुसार माणसं थकत राहतात, बरोबर? पण आमच्या वयामध्ये मग किंवा 40-50 या वयामध्ये माणसं आल्यानंतर माणसांना काय होतं? गुरमी गुरमी येते, गुरमी. माणसं काय म्हणतात? त्याला वाटतं की माझ्याशिवाय दुसरा, माझ्यासारखा दुसरा कुणीच नाही, बरोबर? पण ऐका, धनवृद्धा बलवृद्धा आयुवृद्धा तथैवच ते सर्वेपि ज्ञान वृद्धाश्च किंकरा शिष्य किंकरा. बघा, शास्त्रकार काय म्हणतात? धनवृद्धा, एखाद्याकडे धन असेल, एखाद्याकडे संपत्ती भरपूर असेल, पण ती संपत्ती कायम एखाद्याकडे राहते का बाबा? राहते का? कधीच संपत्ती कुणाकडे टिकून राहत नाही. राहते जर त्याचा उपयोग आपण नीट केला. तुमच्याकडे भरपूर संपत्ती आहे, मग गावातले माणसं सप्त्याची पट्टी मागाय गेली, पट्टी देत नाही. कुठं एखादी पंगत सप्त्यात घालत नाही, एखाद्या गरीबाच्या मुलीच्या लग्नाला काही दान धर्म देत नाही. मग काय होतं? त्याच्या मागे साडेसाती लागायला सुरुवात होते, ती संपत्ती काय होते? नष्ट होते, बरोबर? आपण असे कितीतरी उदाहरणं पाहिले असतील की करोडो पैसे असणारा माणूस 10 रुपयासाठी मोताल झालेला आहे. बघा, भरपूर आपल्याला उदाहरणं सांगायची झाली तर सांगता येतील, बरोबर आहे? मग शास्त्रकार असं सांगतात की धनवृद्धा, धन हे असं आहे की कुणाकडे कंटिन्यू राहतं का? राहत नाही. बलवृद्धा, आता बाबा तुमचं वय किती आहे अंदाजे? 70, 75, 80, 81. बघा, 81 वय आहे. बाबांचं उदाहरण का देतोय की सांगतोय, आता त्यांची तब्येत कशी आहे? क्षीण झालेली आहे, बरोबर बाबा? पण ज्यावेळेस तुमचं 50 किंवा 55, 40 वय असेल, तुम्ही दष्टपुष्ट होतात, बरोबर? मग बल सुद्धा असं आहे, जोपर्यंत तारुण्य आपल्या शरीरामध्ये तोपर्यंतच बल सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आपल्यामध्ये राहतं. पण ज्यावेळेस आपण वृद्ध होतो, ज्यावेळेस आपलं वय पुढे सरकतं, बल सुद्धा निघून जातं, बरोबर बाबा? गुडघ्याचा त्रास होतो, हातपाय दुखतात, सगळं जातं, बरोबर? धनवृद्धा बलवृद्धा आयुवृद्धा तथैवच. एखाद्याचं आयुष्य सुद्धा काही थांबतं का? थांबतं का? तुम्ही ज्यावेळेस माझ्या वयामध्ये होते अशाच मिशा पांढऱ्या होत्या का तुमच्या? नव्हत्या ना? बघा, मग कसं असतं, एखाद्याचं वय सुद्धा थांबून राहत नाही, बरोबर? किंवा आता लोकांचं जाऊ द्या, मी जन्मले असं होतो का बाबा? असं होतो का? बघा, मला सगळेजण, मी ज्यावेळेस जन्मलो होतो मला घरचे सांगत होते की मी ज्यावेळेस जन्मलो त्यावेळेस मला सगळेजण गाव बघायला आले तर सगळे मला घरी घेऊन जायचे, सगळे ते झोका खिळू घालायचे. आता कोणी खिळू घालायचं? म्हणजे माणसाचं वय सुद्धा टिकून राहत नाही. धनवृद्धा बलवृद्धा आयुवृद्धा तथैवच. पण त्याच्या पुढचं आहे का? ते सर्वेपि ज्ञान वृद्धाश्च. काय? तुमच्या जीवनात असलेलं धन निघून जाईल, तुमच्या जीवनात असलेलं बल निघून जाईल, तुमच्या जीवनातलं आयुष्य संपेल. पण एखाद्याच्या जीवनामध्ये जर ज्ञान असेल, ज्ञान, त्याचं संपूर्ण जगत दास होतं, दास.
ज्ञान ही अशी गोष्ट आहे ती संपत्ती का? आता प्रवीण महाराज मृदंग वाजवते, सुंदर मृदंग वाजवते हा. मग त्यांचं वय जरी झालं ती विद्या त्यांची कमी होणार आहे का बाबा? कमी होणार आहे. आता सिस्टीम वाले दादा खूप सुंदर सिस्टीम लावतात. आता ते झोपले, झोपेतून त्यांना उठवलं म्हणलं आता सिस्टीम लाव, ते असं म्हणणार आहेत का? आता इकोचं बटन सापड नाही, ट्रबलचं बटन सापड नाही, गेनचं बटन सापड नाही म्हणणार आहेत का? ते नाही. मग हे जे ज्ञान आपल्याकडे असतं ते ज्ञान कधी संपत नाही. शास्त्रकार असं सांगतात बाबा की आपल्या जीवनातून धन निघून जाणार आहे, बल निघून जाणार आहे, आपल्या जीवनातलं आयुष्य निघून जाणार आहे, परंतु आपल्या जीवनातून ज्ञान हे निघून जाणार नाही. विठ्ठला आपला विषय चालू होता की तो भगवान परमात्मा आपल्याला आपल्या हृदयामध्ये साठवायचा आहे. मग साठवल्यानंतर आपली जी एरजार आहे ती संपून जाणार आहे. मग त्या गजेंद्रामध्ये काय होतं? 10,000 हातींचं बळ होतं. तो अंदाधुंद झालेला होता. संसारात अशी भरपूर माणसं असतात, लक्ष देऊन ऐका. बघा, एक माणूस रस्त्याने चलत चलत स्मशानभूमीकडे चालला होता. लक्ष देऊन ऐका बरं का. तो माणूस स्मशानभूमीकडे चालला होता. जात असताना तो स्मशानभूमीमध्ये गेला आणि त्याच्या पायाखाली एक हाडूक आलं, मेलेल्या माणसाचं हाडूक आलं. आणि ते हाडूक त्या माणसाला म्हणत होतं, काय म्हणत होतं बाबा? ते हाडूक त्या माणसाला म्हणत होतं, एक दिन सैर करने के लिए निकले थे. लक्ष देऊन ऐका बरं का. एक दिन सैर करने के लिए निकले थे, मन में कई अरमान थे. काय ते हाडूक त्या माणसाला म्हणतं, काय म्हणतं? त्या हाडूकाने दिलेलं उत्तर एवढं गोड आहे ना, लक्ष देऊन ऐका. त्या हाडूक म्हणतं, एक दिन सैर करने के लिए निकले थे, मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी, दूसरी तरफ स्मशान थे, पैरों के तले चुभी हुई हड्डी, हड्डी के ये बयान थे. अरे ए संभलने वाले, अरे ए संभलने वाले, जरा संभल कर चल, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. ते हाडूक त्या माणसाला म्हणतं, बाबा एवढा तू अंधाधुंद झालास पैशाच्या जीवावर. तुला असं वाटतं की 4 लोक मला विचारतात, पॅरालिसचा झटका आला ना बाजूक पडशील, उठाय सुद्धा यायचं नाही. संपत्ती जर निघून गेली ना, तुझ्या तोंडावर माशा बसल्या तर घरचे चहा सुद्धा तुला द्यायचे नाही. मग ते हाडूक त्या माणसाला सांगतं, मी पण असाच अंधाधुंद झालेलो होतो, पण ज्यावेळेस माझा अंतकाळ झाला मला आता समजते तुला तुझ्या आयुष्यामध्ये आणखी वेळ आहे. तू काय कर, हा अंधाधुंद जो पणा आहे ना तो सोडून दे. अरे हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. तसं त्या गजेंद्राला खूप बळाचा घमंड होता, त्याला गर्व होता, माझ्याकडे खूप मोठं बळ आहे. पण जगामध्ये असं रीत आहे बघा, शेरास कोण भेटत? सवाशेर भेटतो का नाही? शेरास सवाशेर कधीही भेटत असतो. मग तो गजेंद्राने काय केलं? तो गजेंद्र समुद्रामध्ये गेला, काय करण्याकरता? जलक्रीडा करण्याकरता गेला. त्या गजेंद्राला 1000 पत्नी आणि 1,500 मुलं होते. किती? मग तो समुद्रामध्ये जलक्रीडा करत होता. करत असताना काय झालं? एका ग्रहाने, एका मगरीने त्या गजेंद्राचा पाय पकडला होता, पण तो अंधाधुंद झालेला होता. घमेंड त्याच्यामध्ये होते. त्याने विचार केला कुणीतरी मासा पिसा असेल, चुकून माझा पाय पकडला असेल. मग त्याने एवढा विचार केला नाही, सहज सोडून दिलं. मग काही वेळ झाला तो ग्राह, ती गजेंद्र, ती मगर त्या गजेंद्राचा पाय सोडत नव्हती. त्याने विचार केला, अरे आपण आता काय केलं पाहिजे? आपला प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तो गजेंद्र बाहेर पडला. तो गजेंद्र त्या पाण्याच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता, पण त्या ग्रहाने त्याचा पाय पकडला होता. ऐका, त्या गजेंद्रात 10,000 हातीचं जरी बळ असलं बाबा, त्या मगरीमध्ये त्या गजेंद्राचं 10,000 हातीचं बळ कुठं होतं? जमिनीवर, जंगलात. पाण्यात ते बळ काय करणार आहे का? पाण्यामध्ये आपण आता पोहणारे माणसं आहात, पाण्यामध्ये आपल्याला चलता येतं का? पाय उचलून टाकता येतं का? असं फरकच पाय घ्यावा लागतो, बरोबर? मग त्या गजेंद्राने विचार केला, आपला प्राण वाचवावा असा विचार केला. तो म्हणला, माझ्या 10,000 हातीचं बळ आहे, मी सहजरित्या बाहेर जाईल. पण ते 10 पावलं जर बाहेर गेला, ती मगर 20 पावलं त्याला ओढत मध्ये घेऊन जायची. असं खूप दिवस चालू झालं. 1000 दिवस असं खूप दिवस युद्ध चालू झालं. मग युद्ध असं चालू झालं, त्या गजेंद्राच्या पत्न्या, त्याची मुलं त्याला सोडवण्याकरता बाहेर आले. शेपटाला शिपूट पाण्याच्या बाहेर रांग लागली. तरी सुद्धा त्या ग्रहाने त्याला थोडं सुद्धा पाण्याच्या बाहेर जाऊ दिलं नाही. त्या गजेंद्राचा प्राण कासावीस झाला.
पण त्याने विचार केला की बाबा माझ्या 1000 पत्नी माझे 1500 मुलं मला वाचवण्याकरता आहेत, मला चिंता करायची काय गरज आहे. पहा त्याची घमेंट जी होती ना थोडी थोडी कमी होत चालली होती. मग त्याने विचार केला मला बाहेर काढतील, मला वाचवतील. त्याने विचार केला, परंतु व्हायचं असं मगर त्याला पुन्हा पुन्हा आत ओढत घेऊन चालली होती. मग त्याच्या पत्नीने विचार केला की बाबा एक जर मेला 1000 मरण्यापेक्षा एक मेलेला काय वाईट आहे का हो? बाबा त्याच्या पत्नीने काय विचार केला, आपण 1000 मरण्यापेक्षा हा एक जर मेला तर काय वाईट आहे का? त्याच्या पत्नीने त्याची साथ सोडली आणि त्या बाहेर निघाल्या. त्यांनी विचार केला हा एकटा मेला तरी मेला, आपण 1000 तरी जिवंत राहू ना, असं त्यांनी विचार केला. पाण्याच्या बाहेर त्या निघाल्यानंतर गजेंद्राला वाईट वाटायला सुरुवात झालं. त्याला वाटलं अरे माझ्या 10,000 हातींचं बळ आहे तरी सुद्धा हे बळ हे पाण्यात काही करू शकत नाही, ते जाऊ द्या. परंतु ज्यांच्यासाठी मी रात्रीचा दिवस केला तो गजेंद्र म्हणजे आपण आहोत. कोण? आपण आहोत. आपण आहोत तो गजेंद्र म्हणजे आपण आहोत. तो गजेंद्र म्हणायला लागला की बाबा अरे ज्या पत्नीसाठी मी रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, काबाड कष्ट केले, आज जर माझ्यावर दुःख आले, ती पत्नी मला सोडून चालली ना, त्या गजेंद्राला वाईट वाटायला सुरुवात झालं. एवढ्यामध्ये काय झालं बघा, एवढ्यामध्ये त्याच्या मुलांनी सुद्धा त्याची साथ सोडली. एवढ्यामध्ये त्याच्या मुलांनी त्याची साथ सोडली आणि ते पाण्याच्या बाहेर निघाले. आता मात्र गजेंद्राला खूप वाईट वाटलं. त्याला ज्याने जेवढे पाप केले होते ना, त्याने जेवढे पाप केले होते तेवढे त्याला आठवायला लागले. तो म्हणतो अरे मी किती पाप केले, माझ्यामध्ये किती मी अंधाधुंद झालो होतो, परंतु सर्व कमी कमी होत चाललं. तो रडायला लागला. तो म्हणतो मला यातून कोणी सोडवणार आहे का? मला यातून तुला सोडविना कोणी, तुला सोडविना कोणी, तुका म्हणजे 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 तुला सोडविना तो गजेंद्र रडायला लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रू निघत होत्या. तो गजेंद्र म्हणतो अरे हा संसार असा आहे, या संसारात कुणी कुणाचं नाही. तो गजेंद्र म्हणजे आपल्या घरातील कर्ता व्यक्ती आहे. तो व्यक्ती काय म्हणतो बाबा या संसारामध्ये किती माणसं काबाड कष्ट करतात. अहो रात्रीची जर लाईट असली तर रात्रीच्या भिजवायला माणसं जातात. ते म्हणतात का गारवा आहे, पायाला थंडी लागेल, किंवा एखादं साप आहे, बिच्छू आहे, किती भीती आहे हो, तरी सुद्धा माणसं संसाराकरता सर्व काबाड कष्ट करतात. तो गजेंद्र रडायला लागला. तो म्हणतो बाबा मी किती वाईट कर्म केलं, मी यांच्यासाठी काय काय केलं, आणि आज जर माझ्यावर वाईट वेळ आली तरी सर्व मला सोडून चाललेत ना, मग हे संसार कसा आहे, या संसारात कुणी कुणाचं नाही. बघा नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी. तो गजेंद्र विचार करायला लागला. तो गजेंद्र म्हणतो बाबा यांच्यासाठी खूप काबाड कष्ट केलं, यांच्यासाठी रात्रीचा दिवस केला, यांच्यासाठी दिवसाची रात्र केली, यांच्यासाठी मी लोकांसोबत भांडण केले, पण आज माझ्यावर वाईट वेळ आली ना, अरे आज माझ्यावर वाईट वेळ आली, मी आज या मृत्यूच्या थारोळ्यामध्ये पडलेलो आहे. तरी
तरी सुद्धा माझ्या वाईट काळात माझी पत्नी मला सोडून गेली, या वाईट काळात माझे मुलं मला सोडून गेले. हा संसार असा आहे, या संसारात कोणी कुणाचं नाही दादा. या संसारात कुणी कुणाचं नाही. तो गजेंद्र रडायला लागला. तो गजेंद्र रडतो आणि तो काय म्हणतो, नाही रे अवस्था होणार आहे. ज्यावेळेस आपल्यावर दुःख येईल, ज्यावेळेस आपल्यावर संकट येईल ना, त्यावेळेस आपल्या घरातले सर्व आपली साथ सोडणार नाही. सर्वजण आपली साथ सोडणार आहेत. आपण म्हणतो बहीण माझी आहे, आपण म्हणतो भाऊ माझा आहे, पण संसार आता, या संसारात कुणी कुणाचं नाही दादा. ओ बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, भाऊ कुणाचे, सगळे सोडले. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, बहीण कुणाचे, सगळे सोडले. अंतिला नाच, एकला प्राण्या, माझे राजे भगवानी नाही रे. काही कुणाचे नाही रे. संत म्हणतात, नाही रे, नाही कुणाचे कुणी, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा. अरे ज्यावेळेस आपल्यावर संकट येईल ना दादा, ज्यावेळेस आपल्यावर संकट येईल, त्यावेळेस बहीण आपल्याला यातून सोडवणार नाही. या संकटातून आपल्याला कोणी सोडवणार नाही. या संकटातून आपल्याला भाऊ सोडवणार नाही. या संकटातून आपला मुलगा सोडवणार नाही. या संकटातून आपल्याला कोणी सोडवणार नाही. या संकटातून जर आपल्याला सोडवणारा कोणी असेल, ऐका, अरे या संकटातून जर आपल्याला कोणी सोडवणार असेल तर कोण आहे? तुका म्हणे, तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. या संकटातून आपल्याला सोडवणार फक्त एकच आहे, त्याचं नाव भगवान परमात्मा आहे. तो गजेंद्र रडायला लागला आणि त्या ठिकाणी एक फूल घेतलं आणि ते फूल घेऊन भगवंताची, तो गजेंद्र फूल घेऊन भगवंताची प्रार्थना करायला लागला. तो म्हणतो, अरे जगाचा जो मालक आहे, या जगाचा जो मालक आहे ना, माझी विनंती आहे की त्यांनी मला या दुःखातून सोडवावं. तो गजेंद्र रडायला लागला. तो गजेंद्र म्हणतो, त्या भगवान परमात्म्याने मला सोडवावं. भगवान सुद्धा गहिवरून गेले आणि भगवंताने काय केलं हो, भगवान आपल्या निजधामामध्ये बसलेले होते. भगवंताने काय केलं, हो वैकुंठात म्हणलं आणि ती त्या गजेंद्रापाशी आल्यानंतर म्हणलं. गजेंद्राने ज्यावेळेस त्या भगवान परमात्म्याला पाहिलं, त्याचा अंतःकरण भरून आलं. तो म्हणतो, अरे या जगामध्ये जर आपल्याला सोडवणारा कोणी असेल तर तो भगवान परमात्मा आहे. त्या गजेंद्राला समाधान वाटलं. त्या गजेंद्राला खूप समाधान वाटलं. त्या गजेंद्राने विचार केला, अरे त्या गजेंद्राने विचार केला, या जगामध्ये जर आपल्याला कोणी सोडवणार असेल ना, त्या गजेंद्राने विचार केला, या जगामध्ये आपल्याला कोणी सोडवणार असेल तर तो भगवान परमात्मा आहे. भगवंताला ज्यावेळेस त्या गजेंद्राने पाहिलं, त्याचं मन भरून आलं आणि मन भरून आल्यानंतर भगवंताने त्या ग्रहाचा पहिला उद्धार केला. बघा, भगवंताच्या भक्ताचे जे पाय धरतात ना, भगवान पहिले त्यांचा उद्धार करतात. त्या गजेंद्राला भगवंताने मुक्त करून दिलं आणि नंतर त्या गजेंद्राला मुक्त केलं. गजेंद्राला ज्यावेळेस भगवान परमात्म्याने मुक्त केलं ना, त्यावेळेस तो गजेंद्र हात जोडून उभा टाकतो आणि गजेंद्र भगवान परमात्म्याची स्तुती करतो. काय म्हणतो पहा, ओम नमो भगवते तस्मै एत चिदात्मकं पुरुषाय दिबीजाय परेशाय धीमहि. तो म्हणतो, ओम नमो भगवते तस्मै, हे भगवान, ओम नमो भगवते तस्मै एत चिदात्मकं. भगवंता, तुम्ही मला या दुःखातून सोडवलं ना,
तुम्ही मला या दुःखातून सोडवलं पहा. भगवान परमात्म्याने त्या गजेंद्राचा उद्धार करण्याकरता तो हरी अवतार घेतला आणि त्या ग्रहाचा उद्धार केला. मग जगद्गुरु तुकोबराय हेच सांगतात की बाबा तोच हरी आपण काय करायचं, आपण आपल्या हृदयामध्ये साठवायचा. अभंगाचं पहिलं चरण जगद्गुरु तुकोबराय सांगतात की साठविला हरी जी ही हृदय मंदिरी आणि त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार पहा. ज्यांनी आपल्या हृदयामध्ये हरी साठवला, कसा हरी साठवायला पाहिजे, ज्यावेळेस आपला अंतकाळ जवळ येईल त्या अंतकाळामध्ये आपल्याला फक्त भगवान परमात्माच आठवला पाहिजे. आपल्यावर जर संसारामध्ये दुःख आलं ना, अहो बघा त्या महाभारतामध्ये कुंती नावाची कुंती माता होऊन गेल्या ना, कुंती माता होऊन गेल्या, त्यांच्या जीवनात किती दुःख होतं. ज्यावेळेस महाभारताचं युद्ध झालं, युद्ध झाल्यानंतर भगवंतांनी सर्वांना काही ना काही दिलं. मग दिल्यानंतर भगवान परमात्मा त्या कुंती मातेच्या जवळ गेले आणि कुंती मातेला म्हणतात बुवा तुम्ही काहीतरी मागा. कुंती माता म्हणजे कोण आहे तो, वसुदेवाच्या बहीण आहेत ना, पण ती त्यांची आत्या झाली. म्हणतात बुवा मला काहीतरी मागा. त्यावेळेस कुंती माता भगवंताला म्हणते भगवंता तुला जर मला काही द्यायचं असेल तर फक्त दुःख दे. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतो माते ए बुवा लहानपणापासून तुम्ही दुःख सहन केलं ना, लहानपणापासून तुम्ही दुःख सहन केलं, मग आता तुमच्या जीवनात कुठं सुखाचा प्रसंग आलाय, इकडे लक्ष द्या. आता तुमच्या जीवनात सुखाचा प्रसंग आलाय, तुम्ही काय करता, दुःख मागता. हे तुम्ही दुःख कशा करता मागितलं, लक्ष देऊन ऐका बरं का, लक्ष देऊन ऐका. दुःख का मागितलं कुंती मातेनं, कुंती बुवा म्हणतात की भगवान ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये सुख येईल ना, ज्यावेळेस आपल्या जीवनात सुख येईल बाबा, सुखामध्ये आपल्याला भगवान परमात्म्याची आठवण होते का? सुखामध्ये बापू आपल्याला आठवण होते? नाही नाही. मग कुंती बुवा म्हणतात की भगवंता आमच्या जीवनात ज्यावेळेस दुःख येईल ना त्यावेळेस आम्हाला तुझी आठवण होते, म्हणून माझ्या जीवनात सतत दुःख आहे. बघा संसार असा आहे, या संसारामध्ये ज्यावेळेस आपल्यावर दुःख येईल ना, ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये दुःख येईल त्यावेळेस आपोआप आपण त्या भगवंताची आठवण काढतो. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे तो दुःख काय को होय. ज्यावेळेस आपल्या जीवनात दुःख येतं बाबा त्यावेळेस आपण भगवान परमात्म्याला बोलवतो. बरोबर, माझं म्हणणं असंच आहे, ज्यावेळेस आपल्या जीवनात दुःख येईल ना, दुःख माता मावलो आपल्या जीवनात जर दुःख आलं तर त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे की या दुःखातून मला माझा पती सोडवेल, या दुःखातून मला माझा मुलगा सोडेल. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की या दुःखातून मला माझा भगवान परमात्मा सोडेल ना, त्या दिवशी तुमच्या हृदयामध्ये हरी तो भगवान परमात्मा साठवल्याशिवाय राहणार नाही. अशी आपली वृत्ती झाली पाहिजे. मग तुकोबरायांची अशी वृत्ती झाली. तुकोबराय म्हणतात मी माझ्या हृदयामध्ये तो भगवान परमात्मा साठवला, पण त्याच्या करता अगोदर हे मोकळं केलं. पुन्हा भगवान परमात्मा हात साठवला. बघा आपण जर त्या भगवान परमात्माला मनापासून जर आवाज दिला ना, तो भगवान परमात्मा काहीही करतो. बघा खूप सुंदर पद आहे, हो दिल में तो श्याम नाम की, काय म्हणतात, ओ दिल में तो श्याम नाम की जरा ज्योति जला के दे, दिल में तो श्याम नाम की जरा ज्योति जला के दे. आएगा मेरा सावरा, आएगा मेरा सावरा जरा दिल से बुला के दे, आएगा मेरा सावरा जरा दिल से बुला के दे. काय म्हणतात, दिल में तो श्याम नाम की जरा ज्योति जला के देख. अरे त्या भगवंताला जर आपण आपल्या हृदयापासून बोलवलं ना तर आएगा मेरा सावरा. अहो त्या द्रौपदीवर किती दुःख आलं होतं, भर सभेमध्ये तिला ओढत आणलं, तिचे त्या ठिकाणी 5 पती होते, कुणी वाचवलं का? द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य एवढे बलवान होते, कुणी वाचवलं का? द्रौपदी मध्ये कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया, ती म्हणते द्वारकेच्या राया मला यातून सोडव. तिला सोडवलं पुन्हा भगवंताने सोडवलं ना, वेळ का सखया लावेला. मग आपण जरी आपल्या जीवनात दुःख आलं, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बाबा हे काम करून मी बाहेर काढले आणि आत भगवान परमात्मा साठवला, म्हणून माझी जी येरझार आहे, कोणती येरझार बघा, चाह गई चिंता गई
मन हुआ बेपरवा. काय म्हणतात? चाह गई चिंता गई मन हुआ बेपरवा, जिसको कछु न चाहिए वही शहंशाह. चाह चिंता जर आपली संपली ना, तीच आपली एरझार आहे. एरझार म्हणजे आपली जी अपेक्षा, आपलं हे पुन्हा जन्म न पुन्हा मन, पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, जो संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. बाबा, हे जे मनुष्य देह मिळाला हे पुन्हा पुन्हा मिळणार नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही, एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुन्हा. सर्व सर्व पुन्हा मिळेल. आपल्या जीवनातून निघून गेलेली पत्नी पुन्हा मिळेल, संपत्ती पुन्हा मिळेल, जमीन पुन्हा मिळेल, परंतु हे शरीर पुन्हा पुन्हा मिळणार नाही. मग तुकोबराय म्हणतात, तुमची जी एरझार आहे ती एरझार संपवायची असेल तर तो भगवान परमात्मा आपल्याला हृदयामध्ये साठवावा लागेल. मग साठवल्यानंतर आपली एरझार संपेल. मग तुम्हाला वाटतं का नाही तुमची एरझार संपावी? माता माले व्हा, बेडे बेडे सावधान, जरा ताईट बसा. चला, झालं आपलं कीर्तन. बघायचं 11 वाजले आपले कीर्तन.